तुम्हाला माहितीये देवघरात पाण्याने भरलेला कलश का ठेवतात? कारण यामुळे घरात अनेक चमत्कार घडू शकतात असं सांगितलं जातं. मग देवघरात पाण्याचं भांड किंवा कलश ठेवल्याने असं नेमकं काय घडतं? चला जाणून घेऊया. देवघरात पाण्याचं भांड किंवा कलश ठेवण्याचे धार्मिक आणि वास्तू महत्व आहे. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात. पण ती कशी येते? तर सनातन धर्मात पूजा विधी जेवढी महत्वाची आहे तेवढेच पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पवित्र साहित्यालाही महत्व आहे. आपण अनेकदा पाहतो की घराच्या देव्हाऱ्यात किंवा पूजेच्या ठिकाणी तांब्याभर पाणी किंवा कलश ठेवला असतो. पण यामागे खरं कारण काय? वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार देवघरात पाण्याचा कलश ठेवण्यामागे अत्यंत महत्वाची कारणं आणि अद्भुत फायदे दडलेले आहेत असं सांगितलं जातं. कारण हिंदू संस्कृतीत प्रत्येक लहान सहान गोष्टींमागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार दिलेला आहे. पूजेच्या वेळी आपण देवाजवळ दिव्यासोबतच पाण्याचं भांड किंवा कलश आवर्जून ठेवतो. अनेक घरामध्ये कुलदेवतेचा कलश ठेवण्याची परंपरा सुद्धा आहे. तांब किंवा पितळेच्या पात्रात पाणी भरून देव्हाऱ्यात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतेच, पण कुटुंबात सुखसमृद्धीचा वास राहतो असंही म्हणतात. आता याचे चमत्कारिक फायदे काय? तर पाण्यात लहरी शोषून घेण्याची शक्ती असते. देवघर अर्थात घरातला सकारात्मक कोपरा, जिथे आपण पूजा करतो, श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो, तिथे आपल्या मनातही वाईट विचार येत नाहीत आणि वाईट बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तिथे कलशात भरून ठेवलेलं पाणी ती ऊर्जा शोषून घेते आणि पुढील लाभ देतात असं म्हणतात. जसे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पाणी हे जीवनाचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. पूजेच्या खोलीत मंत्रोच्चार आणि दिव्याच्या उष्णतेमुळे जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती देवघरात ठेवलेले पाणी स्वतःमध्ये शोषून घेते. त्यामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते आणि संपूर्ण घरात एक प्रसन्न, शांत आणि पवित्र ऊर्जा खेळू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार देवघरात पाण्याचा कलश नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा असं म्हणतात. ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा मानली जाते. या ठिकाणी नियमितपणे स्वच्छ पाणी भरून ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतो आणि घरातील पैशाची चणचण संपून आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे असं मानलं जातं की पूजेच्या खोलीत ठेवलेले पाण्याचे भांडे किंवा हे कलश वरुण देवाचे म्हणजे जलाचे देव यांचं प्रतीक आहे. जेव्हा आपण देवाजवळ पाणी ठेवतो तेव्हा ते एक प्रकारे देवाचं आचमन म्हणजे देवाला पिण्यासाठी मानलं जातं. यामुळे घरातील देवी देवता प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांना सुख, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान लाभते असंही म्हणतात. आता अनेक जण देवपूजा झाली की पाण्याचं भांडही भरून ठेवतात. आता देवघरात पाणी ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी असं म्हणतात. हे पाणी दररोज बदलत राहावं. देवघरात ठेवलेलं पाणी रोज सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी बदलणं आवश्यक आहे. शिळं पाणी देवघरात ठेवू नये असं म्हणतात. त्याचबरोबर आदल्या दिवशी पाणी फेकून न देता ते घरातील तुळशीच्या रोपाला किंवा इतर झाडांना घालावं. पूजेच्या खोलीतील मंत्रांमुळे हे पाणी अत्यंत पवित्र आणि ऊर्जेनं भारलेलं झालेलं असतं. त्यामुळे ते झाडांना घालणं खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर देवघरात आपण पाण्याचा कलश किंवा छोटं भांड भरून ठेवत असाल तर पाण्यासाठी शक्यतो तांब किंवा पितळ या धातूच्या कलशाचा किंवा भांड्याचाच वापर करावा असं म्हणतात. स्टील किंवा प्लास्टिकचे भांडे देवघरात ठेवणं टाळावं. आता देवघरात केवळ तांब्याभर पाणी ठेवण्याचा हा छोटासा नियम आहे जो आपल्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे रोज पूजेच्या वेळी देवासमोर श्रद्धेनं आणि स्वच्छ मनानं पाण्याचं भांड ठेवायला विसरू नका. तुम्ही सुद्धा दररोज देवपूजा करताना देवासाठी पाणी ठेवता का? कमेंट करून नक्की सांगा. आता देवघरात कुलदेवतेचा कलश हा विधीपूर्वक स्थापित करून त्याची नियमित पूजा केली जाते. ही अनेकांच्या श्रद्धा आणि परंपरेवर आधारित असते. आता या कुलदेवतेच्या कलशाचं पूजन करण्याचे फायदे काय? तर घरावर कुलदेवतेचं संरक्षण आणि आशीर्वाद राहतात अशी श्रद्धा आहे. कलश हे मंगल, समृद्धी आणि चैतन्याचं प्रतीक मानलं जातं. घरातील वाद कमी होऊन आपुलकी आणि ऐक्य वाढण्यासही मदत होते अशी धारणा आहे. शिवाय नवीन काम, व्यवसाय किंवा शुभ कार्य सुरू करण्यासाठी कलश पूजन शुभ मानलं जातं. नियमित श्रद्धेनं या कलशाचं पूजन केल्यास घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते अशी ही लोकपरंपरा सांगते. त्याचबरोबर दररोजची पूजा आणि प्रार्थना मानसिक स्थैर्य वाढवू शकते. याही व्यतिरिक्त नवरात्र, गुढीपाडवा, दिवाळी किंवा कुळाचाराच्या दिवशी कलश पूजनाला विशेष महत्त्व असल्यानं आपापल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येक जण कलश स्थापित करत असतो.
मात्र कलश पूजनात काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. कलश नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावा. नियमित हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करावी, पूजा करावी. कलशातील पाणी वेळोवेळी बदलत राहावं. आपल्या कुळाचारानुसार पूजनाची पद्धत असल्यास त्याचं पालन करणं अधिक योग्य मानलं जातं. आता कुलदेवतेचा कलश हा घरात स्थापित केल्यानं आपल्या घरात धार्मिक मान्यतेनुसार काही गोष्टी घडत असतात. जसे घरात सकारात्मक आणि सात्विक वातावरण निर्माण होतं. कुलदेवतेचं संरक्षण आणि आशीर्वाद कुटुंबावर राहतात. एवढंच नाही तर कुल परंपरा आणि संस्कार जपले जातात. त्यामुळे पुढील पिढीलाही कुलदेवतेचं महत्त्व समजतं. महत्त्वाचं म्हणजे केवळ कलश ठेवला म्हणून चमत्कार घडतात असं नाही, तर देवी उपस्थित राहते, तिची पवित्रता आपल्या घराला जाणवते आणि मंगलतेचं प्रतीक हा कलश मानला जातो. देवघरात कुलदेवतेचा कलश ठेवल्यावर घरात सुख समृद्धी आणि संरक्षणाची ही परंपरा अनेकांना माहिती आहे. मग तुमच्याही घरात कुलदेवतेचा कलश ठेवला आहे का? आणि त्याविषयी तुमच्या घराण्याची काही वेगळी परंपरा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. मग देवघरात कुलदेवतेचा कलश असो किंवा देवांना ठेवलेला कलशातलं पाणी, हे नक्कीच आपल्या घरासाठी सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.